विद्यार्थी मित्रांनो, समरूपता हे प्रकरण आपण सुरुवात केलेली आहे। यामध्ये आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरासंदर्भात गुणधर्म पाहिलेत। तर हे गुणधर्म आपण शॉर्टमध्ये इथे लिहिले आहेत सध्या। तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, जर पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाला आपण a1 म्हटलं आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाला आपण a2 म्हणालो, तर a1 ला छेद a2 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ याला छेद दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिला पहिल्या त्रिकोणाची उंची ला छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिला दुसऱ्या त्रिकोणाची उंची, म्हणजेच a1 ला छेद a2 बरोबर b1 गुणिला h1 ला छेद b2 गुणिला h2 हा पहिला गुणधर्म होता। दुसरा, जर दोन त्रिकोणांच्या उंची समान असतील, पहिल्या त्रिकोणाची उंची h1 आहे, दुसऱ्या त्रिकोणाची उंची h2 आहे, h1 आणि h2 सारखे असतील किंवा दोन्ही त्रिकोणांची उंची जर सामायिक असेल, तर त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजेच a1 ला छेद a2 बरोबर b1 ला छेद b2। इथे आपण असं देखील म्हणतो, जर उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते। तिसरा गुणधर्म जो आहे तो, जर त्रिकोणांचा पाया समान असेल किंवा पाया सामायिक असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढी असतात। म्हणजे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात असते। या तीन गुणधर्मावर आधारित आपला सराव संच 1.1 आहे। यातली उदाहरणे आज आपण पाहणार आहोत। तर यातलं पहिलं उदाहरण पहा। एका त्रिकोणाचा पाया 9 एकक आणि उंची 5 एकक आहे। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 एकक आणि उंची 6 एकक आहे। तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा, असं हे उदाहरण आहे। यामध्ये मग आपल्याला दिलेले घटक काय आहेत, तर पहिल्या त्रिकोणाचा पाया दिलेला आहे। मग आपण लिहिलं पहिल्या त्रिकोणाचा पाया, ज्याला आपण b1 असं समजूया, बरोबर 9 एकक। पहिल्या त्रिकोणाची उंची, ज्याला आपण h1 असं समजूया, बरोबर 5 एकक। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बरोबर b2 असं समजूया, बरोबर 10 एकक। दुसऱ्या त्रिकोणाची उंची बरोबर h2 बरोबर 6 एकक। या पद्धतीने आपण किमती लिहिल्या। आता प्रश्न काय आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। म्हणजे आपल्याला a1 पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर आपण a1 म्हणालो आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर a2 म्हणालो, तर आपल्याला हे गुणोत्तर काढायचं आहे a1 यास a2 बरोबर किती। म्हणून उकल, उदाहरण सोडवत असताना उकल, यामध्ये आपण समजा पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ a1 आहे व दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ a2 आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे। मग आत्ताच आपण पहिला गुणधर्म जो पाहिला की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजे हा जो पहिला गुणधर्म आहे, या पहिल्या गुणधर्मावर आधारित हे उदाहरण आहे। मग या गुणधर्मानुसार काय लिहिता येईल, तर a1 ला छेद a2 बरोबर b1 गुणिला h1 पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिला पहिल्या त्रिकोणाची उंची ला छेद म्हणजेच भागीला b2 गुणिला h2। आता याच्या आपण किमती ठेवूया। किमती ठेवून मग इथे आपल्याला मिळेल a1 ला छेद a2, पहिल्या त्रिकोणाचा पाया आपल्याला दिलेला आहे 9 एकक। दुसऱ्या पहिल्या त्रिकोणाची उंची आपल्याला दिलेली आहे 5 एकक, म्हणून 9 गुणिला 5 याला छेद b2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची, b2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 एकक आहे आणि h2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची 6 एकक। आता हे आपल्याला सोडवायचं आहे। आता आपल्या लक्षात येईल 5 ने 10 ला निश्चेष भाग जातो, 5 1 5, 5 2 10 आणि 6 आणि 9 या दोघांना 3 या संख्येने भाग जातो, म्हणून 3 2 6 3 त्रिक 9। म्हणून या ठिकाणी उत्तर येईल आपलं a1 ला छेद a2 बरोबर 3 गुणिला 1 3 1 3 आणि 2 गुणिला 2 म्हणजे 4। म्हणून दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर a1 यास a2
बरोबर 3/4 या पद्धतीने पहिलं उदाहरण आपल्याला सोडवता येईल. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये ही आकृती पहा. दिलेल्या आकृतीमध्ये बी सी याला आपण वाचतो लंब, बी सी लंब ए बी. बी सी म्हणजे सी बी हा ए बीवर काढलेला लंब आहे. म्हणजेच बाजू ए बीवर लंब काढलेला आहे, म्हणजे बाजू ए बी पाया झाले आणि सी बी ही झाली उंची. त्यानंतर हे त्रिकोण ए बी सीच्या बाबतीत त्याचप्रमाणे ए डी किंवा डी ए लंब ए बी. मग डी ए हा लंब कशावर काढला आहे तर ए बीवर काढलेला आहे, म्हणजे ए बी हा पाया झाला आणि डी ए ज्याला आपण ए डी असं दिलेलं या ठिकाणी ही उंची झाली. उंची त्रिकोण ए बी सीच्या बाबतीत उंची येईल 4 एकक. ठीक आहे. आणि दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर हे लंब बाजू ए बीवर काढलेले आहे. मग आता असं आपल्या लक्षात येईल की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी बी यांच्यामध्ये पाया ए बी हा सामायिक आहे. मग पाया जर सामायिक असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. यावर आधारित हे उदाहरण आहे. मग उकलमध्ये आपण दिलेले घटक लिहू आधी. बी सीची आपल्याला किंमत दिली आहे 4 एकक. नंतर ए डी ही उंची दिलेली आहे, ही उंची आहे ए डी 8 एकक. हे दिलेले घटक आहेत. आता त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी बीमध्ये, त्रिकोण ए बी सी व ए डी बीमध्ये आता या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत समान पाया, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. समान पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजेच क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. या ठिकाणी त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी बीच्या बाबतीत यांचा पाया सामायिक आहे. म्हणजे उंची जी आहे आपल्याला ए बी सीची उंची इथे आहे बी सी, म्हणजे इथे लिहिता येईल बी सी. आणि ए डी बी याच्यामध्ये डी बी हा ए बीवर लंब काढला आहे, म्हणजे डी बी ए बीवर लंब डी ए काढलेला आहे, म्हणजे डी ए ही झाली उंची आणि ए बी झाली पाया. मग डी ए म्हणजेच ए डी. या ठिकाणी त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ ए म्हणजे क्षेत्रफळ आणि त्रिकोण ए डी बीचे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढं लिहिलं आहे, म्हणजे बी सीला छेद ए डी. आता इथे आपण लिहिलं त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ याला छेद त्रिकोण ए डी बीचे क्षेत्रफळ बरोबर बी सी ला छेद ए डी. आता यांच्या किमती ठेवू आपण. बी सी दिलेली आहे आपल्याला 4 एकक म्हणून इथे लिहिलं 4 आणि ए डी जी आहे जी ए डी बीची उंची आहे ती लिहिली 8 एकक. आता 4 आणि 8 यांच्यामध्ये सामायिक अवयव 4 आहे. 4ने दोघांनाही भाग जातो म्हणून 4 एक 4, 4 दुने 8 म्हणजे अंशस्थानी आले 1 आणि छेदस्थानी आले 2. मग इथे जर पाहिलं आपण त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ भागेला त्रिकोण ए डी बीचे क्षेत्रफळ, म्हणजेच त्रिकोण ए बी सीच्या क्षेत्रफळाचे त्रिकोण ए डी बीच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर जे आलं 1/2 म्हणजेच 1:2 आहे. तर या पद्धतीने आपल्याला दुसरं उदाहरण सोडवता येईल. त्यानंतर तिसरं उदाहरण जे आहे ते आपण पाहू. उदाहरण क्रमांक 3 मध्ये पहा, ही आकृती दिलेली आपल्याला त्रिकोण पी क्यू आर. आता त्रिकोण पी क्यू आरचं जर निरीक्षण केलं तर हा विशाल कोन त्रिकोण आहे, कारण कोन पी क्यू आर हा 90 अंशापेक्षा जास्त आहे. आणि विशाल कोन त्रिकोणामध्ये शिरोबिंदू पी मधून जर आपल्याला लंब काढायचा असेल तर हा या त्रिकोणाच्या बाह्य भागातील, म्हणून आपण बाजू आर क्यूला वाढवलं म्हणजेच किरण आर क्यू काढला आणि हा पी एस लंब काढलेला आहे. मग या ठिकाणी बाजू आर क्यू जर पाया घेतला तर पी एस ही उंची येईल. आणि जर हा दुसरा क्यू या शिरोबिंदूतून काढलेला लंब विचारात घेतला तर क्यू या शिरोबिंदूतून काढलेला लंब म्हणजे क्यू शिरोबिंदू क्यू समोरील बाजू जी आहे
त्याच्यावर काढावं लागेल. मग क्यू समोरील बाजू आहे बाजू पी आर, या बाजू पी आरवर काढलेला शिरोलंब आहे क्यू टी, म्हणून क्यू टी उंची असताना पाया पी आर घ्यावा लागेल. ज्या बाजूवर लंब काढलेला असतो ती बाजू पाया घेतात. म्हणजे क्यू टी उंची असताना पाया पी आर येईल आणि पी एस उंची जर घेतली तर पाया घ्यावा लागेल क्यू आर. दोन्ही त्रिकोणांचे पाया वेगवेगळे आहेत, दोन वेगवेगळ्या उंचीच्या संदर्भात. मग या ठिकाणी आपण एकदा उदाहरण पाहूया काय दिलेलं आहे आणि प्रश्न काय विचारला आहे. शेजारील आकृतीमध्ये रेघ पी एस लंब रेघ आर क्यू, म्हणजे पी एस हा बाजू आर क्यूवर काढलेला लंब आहे, शिरोलंब आहे. रेघ क्यू टी लंब रेघ पी आर, क्यू टी बाजू पी आरवर काढलेला शिरोलंब आहे. म्हणजे या ठिकाणी या दोन उंची दिलेल्या आहेत. जर आर क्यू बरोबर 6 एकक, म्हणजे आर क्यूची लांबी ही दिलेली आपल्याला 6 एकक आणि पी एस ही जी उंची आहे ती दिलेली आपल्याला 6 एकक आणि बाजू पी आर ही बाजू पी पासून आर पर्यंत हे जे अंतर आहे ते दिलेलं आपल्याला 12 एकक. तर आपल्याला काढायची आहे बाजू क्यू टी, म्हणजे ही जी दुसरी उंची आहे त्रिकोणाची क्यू टी ही आपल्याला काढायची आहे. मग आता उदाहरण सोडवत असताना आपण पाहू. समजा रेघ पी एस आकृतीमध्ये दिलेल्यानुसार पी एस लंब, पी एस हा किरण, या ठिकाणी किरण आर क्यू वर काढलेला लंब आहे. म्हणजेच रेघ पी एस हा लंब आहे. म्हणजे रेघ पी एस जर उंची घेतली तर त्रिकोण पी क्यू आरचा पाया आपल्याला घ्यावा लागेल. रेघ पी एस उंची असताना त्रिकोण पी क्यू आरचा पाया, पी एस उंची असेल तर पाया घ्यावा लागेल रेघ आर क्यू. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ, आता पाया आणि उंची जर माहिती असेल तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 1/2 गुणेला पाया गुणेला उंची. मग आता हा जो त्रिकोण आहे पी क्यू आर याच्यामध्ये पाया आणि उंची आत्ताच आपण पाहिलं या ठिकाणी 1/2. जर पाया मी क्यू आर घेतला तर उंची येईल पी एस. मग या ठिकाणी मी लिहिणार क्यू आर गुणेला पी एस. मग 1/2 गुणेला, मग क्यू आरची किंमत आहे 6 एकक आणि पी एसची किंमत आहे 6 एकक. मी भाग देणार, 6 अंशस्थानी आहे 2 छेदस्थानी, बे एक बे बेत्रिक 6. इथे शिल्लक राहिलेत 3 गुणेला 6 म्हणजे 18 चौरस एकक. हे झालं त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ, पाया क्यू आर आणि उंची पी एस असताना. आता त्रिकोण एकच आहे, फक्त पाया आणि उंची वेगवेगळी घेतली. मग त्रिकोण एकच आहे तर त्याचं क्षेत्रफळ तेवढंच राहील, क्षेत्रफळ बदलणार नाही. फक्त बदल काय होतं या ठिकाणी, पाया आणि उंची बदलते कारण आपण वेगवेगळे शिरोलंब विचारात घेतो आहे. मग जर आपण क्यू टी हा शिरोलंब विचारात घेतला तर क्यू टी हा शिरोलंब बाजू पी आरवर काढलेला आहे. म्हणून त्रिकोण पी क्यू आरमध्ये क्यू टी उंची असेल, क्यू टी उंची असताना क्यू टी जर उंची घेतली तर हा लंब पी आरवर काढलेला आहे, म्हणून रेघ पी आर पाया असेल. मग आता जर पाया आणि उंची आपल्याला माहिती असेल तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ पुन्हा 1/2 पाया गुणेला उंची. मग या ठिकाणी पाया आपण घेतोय पी आर आणि उंची आहे क्यू टी. आता या ठिकाणी पी आरची किंमत आहे 12 एकक आणि क्यू टीची किंमत माहीत नाही, जी आपल्याला काढायची आहे, जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. परंतु त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ आपण आधी काढलेलं आहे. इथे समीकरण 1 मध्ये पहा, त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ आहे 18 चौरस एकक. मग हे 18 चौरस एकक आपण क्षेत्रफळ काढलेलं आहे वरच्या पायरीमध्ये, ज्याला आपण समीकरण 1 नाव दिलेलं आहे. ही किंमत त्रिकोण पी क्यू आरच्या क्षेत्रफळाची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 जे आत्ता आपण सोडवलं, त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ
बरोबर 1/2 गुणिला 12 गुणिला QT, याला आपण समीकरण 2 असं म्हटलं आहे. यामध्ये त्रिकोण PQRच्या क्षेत्रफळाची किंमत आपण ठेवू, जी आहे 18 चौरस एकक. 18 बरोबर 1/2 इथे आहे 12 गुणिला QT. इथे जर आपण सोडवलं, बेक बे बेसक 12, 18 बरोबर 6 गुणिला QT. म्हणून QTची किंमत काढायची तर हे 6 आपल्याला डावीकडे आणावं लागतील. 6 ही संख्या QT सोबत गुणाकाराने जोडली आहे, बाजू बदलली तर भागाकार होईल. म्हणून QT बरोबर 18/6 बरोबर 3 एकक. QTची किंमत आली 3 एकक. याप्रमाणे आपण हे आता सराव संच 1.1 मधील चौथं उदाहरण पाहूयात. काय दिलंय पहा आधी. शेजारील आकृतीमध्ये AP लंब BC, म्हणजे AP हा रेषाखंड बाजू BC वर काढलेला लंब आहे. आणि दुसरा जो दिलेला घटक आहे तर रेषा AD, इथे दोन्हीकडनं बाण आहे म्हणजे ही रेषा आहे. रेषा AD समांतर, हे जे चिन्ह आहे दोन उभ्या रेषा आहे समांतरचं आहे. रेषा AD समांतर रेषा BC. तर या दोन समांतर रेषा आहेत हे आपल्याला दिलं आहे आणि AP हा रेषाखंड BC वर काढलेला लंब आहे हे दिलेलं आहे आपल्याला. तर प्रश्न काय आहे. त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ यास, म्हणजे त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ यास त्रिकोण BCDचे क्षेत्रफळ या गुणोत्तराची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता या ठिकाणी जर आपण सर्वप्रथम या दोन्ही आकृत्यांचं निरीक्षण करूया. उकलमध्ये पहा. पहिलं त्रिकोण ABC, म्हणजे हा त्रिकोण ABC, आणि दुसरा त्रिकोण आपल्याला दिसतोय त्रिकोण BCD, हा त्रिकोण BC आणि D. या आकृतीमध्ये हे दोन त्रिकोण आहेत ABC आणि BCD. या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर यांचा पाया BC हा आपल्याला सामायिक दिसतोय. पहा, ABCचा पाया, AP हा शिरोलंब आहे त्यामुळे ABCचा पाया BC आहे. आणि DBC मध्ये सुद्धा पाया BC घेता येईल, कारण D बिंदूतून आपण शिरोलंब काढला तर तो या पद्धतीने बाहेर येईल त्रिकोणाच्या, परंतु शिरोलंब D मधून काढल्यावर तो BC हा रेषाखंड ज्या रेषेवर आहे त्या रेषेवरच हा शिरोलंब येतो. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत पाया BC सामायिक आहे. नावावरून सुद्धा सांगता येईल BC. दोन्ही त्रिकोणांचा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD यांचा पाया BC सामायिक आहे. पाया BC हा सामायिक आहे. आता पाया BC सामायिक आहे आणि त्यांचे शिरोबिंदू शिरोबिंदू त्रिकोण ABCचे शिरोबिंदू कोणते आहेत. बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C. आणि त्रिकोण DBCचे शिरोबिंदू बिंदू D, बिंदू B, बिंदू C. आता हे शिरोबिंदू जर पाहिले आपण, ABCचे शिरोबिंदू B आणि C आणि DBCचे शिरोबिंदू B आणि C हे रेषा BC वर आहेत. आणि ABCचा शिरोबिंदू A आणि DBCचा शिरोबिंदू D हे या दुसऱ्या रेषेवर आहे. म्हणजे त्यांचे शिरोबिंदू या दोन्ही समांतर रेषांवर आहे. त्यांचे शिरोबिंदू रेषा AD ही रेषा, याच्यावर शिरोबिंदू A आहे आणि शिरोबिंदू D आहे, आणि दुसरी रेषा BC. या दोन्ही त्रिकोणांचे शिरोबिंदू हे या समांतर रेषा AD आणि रेषा BC यांच्यावर आहेत. आता जर दोन त्रिकोण समांतर रेषांमध्ये बंदिस्त झाले असतील तर अशा त्रिकोणांची उंची समान असते. मग दोन समांतर रेषांमधील उंची का समान असते. कारण समांतर रेषांमधलं लंबांतर हे जे अंतर आहे बिंदू A पासून P पर्यंत, याला लंब असं म्हणतो. मग या समांतर रेषांमधलं हे लंब काढून मिळालेलं अंतर आहे. मग समांतर रेषांमधलं लंबांतर आपण कुठेही लंब काढले तर ही लंबांतरं सारखी असतात. दोन समांतर रेषांमधील लंबांतर समान असते. म्हणून त्रिकोण ABCच्या बाबतीत हे लंबांतर आणि त्रिकोण DBCच्या बाबतीत जर आपण इथे दुसरा शिरोलंब काढला या पद्धतीने D मधून रेषेवर, तर हा या त्रिकोणाच्या बाह्य भागातील
पण समजा याला म्हणू आपण डी क्यू, हा डी बी सीचा शिरोलंब झाला, तर ही दोन्हीही लंबांतरं सारखी आहेत. मग याचा अर्थ काय, या दोन्ही त्रिकोणांच्या उंची सारख्या आहेत. म्हणून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी सी यांच्या उंची समान आहेत. याला आपण म्हणू विधान 2. आणि विधान 1 आहे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी सी डी यांचा पाया बी सी सामायिक आहे. दोन्ही त्रिकोणांचा पाया सामायिक आहे आणि दोन्ही त्रिकोणांच्या उंची समान आहेत. हे दोन विधानं महत्त्वाचे. आता दोन त्रिकोणांचे पाया व उंची समान असल्यास, पायासारखा आहे आणि उंचीसारखी आहे, तर त्यांची क्षेत्रफळे सारखी असतील. कारण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे 1/2 गुणिला पाया गुणिला उंची, म्हणजे क्षेत्रफळ पाया आणि उंचीवर अवलंबून असते. आणि दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची सारखी असेल तर त्यांची क्षेत्रफळे समान असणार आहे. म्हणून त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण डी बी सीचे क्षेत्रफळ हे समान असेल. मग यांची क्षेत्रफळे समान आहेत. मग आता यांचं गुणोत्तर लिहू आपण. त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ भागेला त्रिकोण डी बी सीचे क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ समान आहे, हे जर इकडे आणलं तर या बाजूला किंवा दोन्ही बाजूला डी बी सीने भाग दिला आपण, तर ए बी सीला छेद डी बी सी, इथे येईल त्रिकोण डी बी सीचे क्षेत्रफळ, याला पुन्हा डी बी सीच्या क्षेत्रफळाने भाग दिला तर या बाजूला इथे उरेल 1/1. म्हणून त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ याचं गुणोत्तर त्रिकोण डी बी सीच्या क्षेत्रफळाशी हे येईल 1:1. या पद्धतीने आपण चौथं उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. आता सराव संच 1.1 मधील आता 5वं उदाहरण पाहूया. यामध्ये पहा एकदा, शेजारील आकृतीत पी क्यू लंब बी सी, रेषाखंड पी क्यू हा बाजू बी सीवर काढलेला लंब आहे. तसेच रेख ए डी, रेषाखंड ए डी हा लंब बाजू बी सी, म्हणजे पीमधून पी क्यू हा लंब काढला बी सीवर आणि शिरोबिंदू एमधून ए डी हा लंब काढला बाजू बी सीवर. तर खालील गुणोत्तरे लिहा. या गुणोत्तरांच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. मग पहिलं जे गुणोत्तर दिलं आहे त्रिकोण पी क्यू बी, पहा इथे 2 त्रिकोण दिसत आहेत, 2पेक्षा जास्त त्रिकोण आहेत. त्रिकोण पी क्यू बी हा लहान त्रिकोण पी क्यू बी, याचं गुणोत्तर आहे त्रिकोण पी बी सी, हा पी बी सी याच्याशी गुणोत्तर काढायचं आहे. दुसरा त्रिकोण पी बी सी याचं गुणोत्तर त्रिकोण ए बी सी या त्रिकोणाशी काढायचं आहे. प्रश्न तिसरा, त्रिकोण ए बी सी हा मोठा त्रिकोण ए बी सी याचं गुणोत्तर काढायचं आहे त्रिकोण ए डी सी, म्हणजे हा त्रिकोण ए डी सी. आणि चौथा प्रश्न, त्रिकोण ए डी सी याचं गुणोत्तर काढायचं आहे त्रिकोण पी क्यू सी याच्याशी. या पद्धतीने हे 4 उपप्रश्न आपल्याला दिले आहेत. मग आता पहिला उपप्रश्न पाहूया. त्रिकोण पी क्यू बीच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्रिकोण पी बी सीच्या क्षेत्रफळाशी, हे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे, किती आहे. मग त्रिकोण पी क्यू बी आकृतीत पाहूया. पी क्यू बी हा त्रिकोण पी क्यू बी आणि दुसरा त्रिकोण पी बी सी. आता या दोन्ही त्रिकोणांकडे जर आपण निरीक्षण केलं, हा एवढा त्रिकोण, तर पी क्यू बी आणि पी बी सी, तर या त्रिकोणांच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येईल की उंची समान आहे, उंची सामायिक आहे. मग यांच्या उंची समान आहे, म्हणजेच उंची पी क्यू सामायिक आहे. मग जर समान उंची असेल, समान उंचींच्या किंवा उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे त्यांच्या संगत
पायांच्या प्रमाणात असतात. म्हणजे जर त्रिकोणांची उंची सारखी असेल, उंची सारखी आहे, h1 बरोबर h2 असं जर असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे a1 छेद a2 बरोबर त्यांच्या पायांच्या प्रमाणात म्हणजे पायांच्या गुणोत्तरा एवढं क्षेत्रफळांचं गुणोत्तर असते. केव्हा? जर दोन त्रिकोणांच्या उंची समान असेल किंवा उंची सामायिक असेल. मग त्रिकोण PQB आणि त्रिकोण PBC यांची उंची सामायिक आहे म्हणून आपल्याला लिहिता येईल त्रिकोण PQBचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PBCचे क्षेत्रफळ. मग यांचे पाया लिहावं लागेल आपल्याला. मग PQBचा पाया, मग PQ हा शिरोलंब BQवर काढलेला आहे म्हणून आपल्याला लिहिता येईल BQ. आणि PBCच्या बाबतीत PQ हा शिरोलंब BCवर काढलेला आहे म्हणजे BQ छेद BC असं आपल्याला लिहिता येईल. तर या पद्धतीने हा पहिला उपप्रश्न सोडवता येईल. दुसरा उपप्रश्न दिला आहे आपल्याला त्रिकोण PBCचे क्षेत्रफळ याचं गुणोत्तर काढायचं आहे त्रिकोण ABCच्या क्षेत्रफळाशी. पुन्हा आकृतीमध्ये निरीक्षण करावं लागेल आपल्याला. त्रिकोण PBC हा त्रिकोण लहान, PBC याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. त्रिकोण ABC हा बाहेरचा मोठा त्रिकोण. PBC हा आतमध्ये दिसतोय आपल्याला आणि ABC हा बाहेरचा त्रिकोण. आता जर आपण यांच्या नावांचंही निरीक्षण केलं तर BC म्हणजे जर आपण पाहिलं तर पाया सामायिक दिसतो. PBC आणि ABC या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत पाया BC सामायिक आहे. BCला पाया का म्हणता येईल? कारण P बिंदूतून शिरोलंब BCवर काढलेला आहे. आणि ABCच्या बाबतीत सुद्धा पाया BC आहे कारण AD हा शिरोलंब BCवर काढलेला आहे. दोन्ही त्रिकोण PBC आणि ABC यांचा पाया BC समान आहे म्हणजेच तो सामायिक आहे या ठिकाणी. मग समान पाया किंवा सामायिक पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असतात. आता त्रिकोण PBCचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरं त्यांच्या उंचींच्या गुणोत्तर एवढं प्रमाणात असतात म्हणजे त्यांच्या उंचींच्या गुणोत्तर एवढं असेल. मग PBCच्या बाबतीत उंची कोणती आहे? तर PBC जर पाहिलं आपण त्रिकोण PBC याच्यामध्ये PQ हा शिरोलंब काढला आहे BCवर म्हणजे PQ होईल उंची. आणि त्रिकोण ABCच्या बाबतीत AD हा शिरोलंब BCवर काढला आहे त्रिकोण ABCच्या बाबतीत म्हणजे AD ही उंची येईल त्रिकोण ABCची BC पाया असताना. म्हणजेच त्रिकोण PBCचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण PBCची उंची आणि त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ म्हणजे याची संगत उंची लिहावं लागेल. ABCची उंची येते AD. म्हणजेच समान पाया जर असेल, BC हा पाया सामायिक आहे म्हणून त्रिकोण PBCचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे येईल. म्हणून या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर येईल PQ छेद AD. PQ यास AD. आता राहिलेले जे दोन उपप्रश्न आहेत, उपप्रश्न 3 आणि उपप्रश्न 4 हा तुम्हाला गृहपाठ आहे, होमवर्क. हे तुम्ही सोडवायचं आहे आणि आपल्या वर्गाच्या ग्रुपवर किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर हे टाकायचे आहेत.